नमा सिद्धलीला भूत ग्रंथ अध्याय 3 श्री सद्गुरु श्री नमस्कार जे शब्द दृष्टीचे आधार चौवानी कुल सूक्ष्मादी क्रिया करी तयाचा अशी सूत्रधारी सद्गुरु विश्वकर्ता हे सद्गुरु नाथ राया प्रस्तुत ग्रंथ पूर्ण कराया तुझ्या अंतर इच्छेची छाया असू दे मजवरी जर अध्यार आला काही तव तो दोष लागू जाई म्हणून या वास्तवतेला धी आशयात मुख्य स्थान जे जे काही अनवित न उपजो माझी या मनात तुझे चरित्रे ओतपोत सिद्धत्व क्रांती झळकू दे श्रोत्यांना केले कथन सिद्धाचे गुणवर्णन आणि दिले आश्वासन मागील अध्यायी सिद्धलोकीचा दिव्य ऋषी संपतनाथ म्हणती दयाशी कोणत्या स्थळी अवतरलासी लक्ष द्यावे निरूपणी महाराष्ट्रातील जिल्हा अकोला तयात परंगणा तेल्हारा तळेगावी प्रकटे दिव्य तारा दर्शन पुढील अध्यायी हे तळेगाव बाबुळगाव तप्तरी तळेगाव पातोडा नाव त्रिवेणी संगमाचा विसाव येथे स्थिरावला असे असो जेथे संत जन्म घेती हे तीर्थक्षेत्र संबोधती पावल संताचे उमटती देवता वास करीते असे तळेगाव क्षेत्र पावन जेथे नांदले ओंकार स्पंदन साधनेने प्रखर कनकन नभो मंडळी पसरले तळेगाव तसे लहान गावात नांदले शहाणपण देती थोडा मोठ्यांना मान तीच परंपरा कायम असे 50 वर्षापूर्वीचे तळेगाव सुख सुविधाचा अभाव नाही चक्की विजेचा ठाव कष्टात दिवस जाती नव्हते गाव सपाटीवर कुठे चढ कुठे उतार बेपटारुंद नसती फार येई भंग सांडपाण्याचा मध्यभागी मंदिर मारुतीचे जे आराध्य गावकऱ्यांचे विचार विनिमय सभेचे नियोजन तेथेची असे लोकसंख्या नव्हती जास्त होती एकजूट लोकांत जरी भिन्न जात पात स्नेहबंध पाळती आजही नाते खेड्यात असे काका मामा कोणी नात मुला मुलींच्या स्वयंवरात सर्व धावनी जाती बिमार पडला कोणी जरी पाण्या जाती सर्व शेजारी करती मदत प्रेम भरी आपापल्या परीने गाव तशी सुविधा शून्य परी नादे स्नेह समाधान एकमेका समजून जणू आदर्श घ्यावा यंदा कंदाचे इरा कदाचे भांडण न पाती पोलीस स्टेशन पारावर समजदारीने पूर्ण स्वीकार उभय पक्ष गाळ वाट व पाऊल वाट तिन्ही बाजूनी नद्यांचा काठ आणि मध्ये मध्ये नाल्यांचे पाट चित्र गावाचे तरी रम्य गाव परिसर केली निसर्गाने बहार सुपीक जमीन नद्यांचा किनार मनास मोहवी पूर्वेकडे लहाने तळेगाव असे उत्तरेला बाबुळगाव पश्चिमेला वांगरगाव असे हाता दक्षिणेला पूर्णा विद्रुपा गौतमा वाहती तळेगावच्या अंगणा तळेगावच्या पिढ्यांना प्रेमभर भरून तीन नद्यांचा संगम दृश्य असे हृदयंगम संगम तीरी तीर्थधाम प्रसिद्ध वाकेश्वर नावाने
दुरून येती भाविक जन करण्या पयोष्णीचे स्नान आणि विश्वंभराचे दर्शन वांगेश्वरी होत असे. वांगेश्वर रम्य ठिकाण वर पठारी मैदान तिन्ही नद्याचे दर्शन घेता मन हरून जाई. पौष महिन्यात आया बाया पयोष्णीत स्नान कराया सुख समृद्धी मिळावया करती अर्चन शिवाची. त्रिवेणी संगमाच्या पूर्वेस असे स्मशान भूमी विशेष इतीचा न जरा लवलेश हे आश्चर्य अजूनही. ऐसे पवित्र भूमी स्मशान तेथे भंडाऱ्याचे सिजे अन्न उल्हासित मने जीवन किती गाव करी. गावगावीची स्मशान येथे वाटे अतिभयान उदासानी अपशकून वाटत असे मना. पातळे गावीची स्मशान जे सिद्धाचे निवासस्थान सखा रामाचे तेजपूर्ण येथे विसावले असे. संतभूमी तळेगाव येथे रमले सिद्धराव सद्गुरु सखा रामाचा गौरव येथेच वाढला. त्रिवेणी संगमावर एक निंब आहे डौलदार तेथे सिद्ध सखा राम थोर आहेत समाधिस्थ. हनुमानगिर गणेशगिर हे प्रसिद्ध मुनीवर सिद्ध पुरुष गणपतगिर जे आराध्य गावाचे. गावा लागून पूर्वेस गणपत बाबाच्या समाधीस पाहता मनी वाटे तोष ऐशी रमणीयता. श्रावण मासी पारायण सदग्रंथाचे वाचन ढोल एकतारीचे भजन गावा माझी नित्य असे. गावाबाहेर शेतात शाळेची एक इमारत शिक्षण 4थी पर्यंत होता अध्यापक एकडा. असो या पुण्यभूमीचे चित्रण घेती मना चक्षु दीपून या गावामध्ये एक भाग्यवन निवासी असे. होई समाजाचा रहिवास त्यात मच्छिंदर विशेष नामे उमरावते कुळास देवे दिले अधिकार. निंबाजी उमरावते कांतेसहित राहत होते तळेगावात काबाळ कष्टी सातत्य निर्वाह चालत असे. निंबाजी सज्जन शीलवंत निवास मातीच्या घरात तयास झाले एकपत्य मारुती नामे. माता पिता समवेत मोलमजुरीच्या कामात ही मदतीचा हात मारुती सर्वाथाने. त्या काळची रीत उरकती लग्न बालवयात समाजमान्य रूढीमत परंपरेने असे. उमरावती कुळ तळेगावचे इंगळे कुळ बाबुळगावचे नाते जुळले सोयरपणाची आनंद झाला दोन्ही स्थळी. तळेगावच्या इंगळे कुळात सुनकाई कन्या भाग्यवंत उमरावती कुळाची भाग्यज्योत हे नियोजन विधात्याची. लग्नाचा ठरला नेम पाहुण्याची धामधूम पूर्णा काठी पासोळ्या उभारून मुहूर्त शुभ स्वयं ठरला. लग्नाच्या शुभवर्तुळात मारुती झुनकाई शोभत अपर्णा अनतीचा कांत प्रगटले ऐसे वाटे. तनकट शरीर खंबीर मन मारुतीचे साधेपण झुनकाईचे भोळे लावण्य भविष्याला खुणवितशी. गृहस्थाश्रमी प्रवेशले सौख्य भरे नांदू लागले सुखी समाधाने दिवस चालले गृहस्थाश्रमी. दोघेही करी मोलमजुरी आनंदे सेविती भाजी भाकरी व्यसनापासून होते दुरी सुखी दाम्पत्य हे. पैका मजुरीतला न खर्चता जमा केला विकत घेतले गाईला तळेगावच्या बाजारी. मजुरी करून गवत आणले
गाई वासरा पुढे टाकले, प्रेमे धेनुस उजरले, ऐसा चाले दिनकर्म. श्रोते हो थांबा एक क्षण, जाऊ वेगळे कथेपासून, बहुत ऐकले कथा कीर्तन, त्या माझी घडे एक. संत चरित्राचे पारायण, निरखिता सापडे खून, संतांचे गर्भी आगमन, आगळे वेगळे असे. ज्या कुशीत आगमन, होई सिद्धाचा सूक्ष्म प्राण, त्या मातेचे थोरपण, असे जगदवंत. संत माता असता गरोदर, भासे तिला अभोगम लहर, मनी परितोष फार, सात्विक सौंदर्याचा. वाटे स्वर्गलोकीचे कंपन, की अवर्णीचे स्फुटस्पंदन, संत मातेचे अनुभवन, डोहाळे असताना. श्रोते हो ऐसा एक आनंद क्षण, झुंकाईस गेला स्पर्शून, सोपती समीप घेऊन, आनंदे वर्ततसे. की केले आनंदे सादर, 3 महिन्याची गरोदर, सर्वांना मिळाली खबर, मारुती संतोषला. गर्भवती गरीब घरची, सवय शरीर श्रमाची, स्थिती निरामयतेची, वाढू लागे आनंद. डोहाळे झुंकारी प्रती, दिव्य स्वर चित्ती घुमती, अंताकरणी भावप्रकटी, दृढ अनामिक. वाऱ्याचा मंद झुळका, स्पर्शिता अंतर्भाव बोलका, नजर राही एकटका, क्षितिजाकडे. खाण्यापिण्याची अनासक्ती, सात्विक भाव उठे चित्ती, पतीस सांगता लहरती, दृढ भाव मुखावरी. नित्य वाटे ऐसे मना, माझ्या उदरी येईल ताना, म्हणे अंबाडीच्या फुलांना, असेल भाग्याचा पुतळा. बायासोबत नदीवरी, घागरीने पाणी भरी, परी आठव जो अंतरी, नित्य राहे. प्रतिक्षणी प्रसन्नता, झुंकायच्या वाटे चित्ता, एक एक मास क्रमे होता, 9 मास संपले पै. मध्यानाच्या रात्री, झुंकाईस कळा होती, प्रसूती क्षणाची निश्चिती, आली असे. प्रस्तुत समयीला ही ती कळा, अतिस करून कळवळा, सुईन शेजारीन मदतीला घ्यावे बोलावणी. पुन्हा झुंकाई वदली, म्हणे मध्यान रात्र झाली, मम अंतरी ऐशी सुचली, पाहू वाट पहाटची. ब्रह्ममुहूर्ताचा शुभप्रसंग, झुंकाईचे शहारले अंग, सुखावले प्रकृतीचे अंतरंग, बाळ सहज जन्मले. जैसे रात्री घरा माझी, सूर्य प्रकटला आजी, चौदिशा त्या साजी, आपुलिया तेजे. पृथ्वीवरील गंधतरंग, आकाशाचा शब्दसंग, अंताकरण झाले दंग, बहुमूर्ती प्रकृतीचे. महीवरी दिव्य स्पंदन, की सिद्ध लोकीचे स्फुरण, लाभता दिव्य स्पर्श पावन, झुंकाईच्या कुशी. प्रगटले ओंकाराचे गुंजन, देवदेवता करीती नमन, झुंकाईचे बाळ तान, सिद्धलोकीचा तारा. सकल विश्वाचा तो आर्त, झाला झुंकाईच्या कुशीत, जगी मंगल प्रभात, घ्यावया सिद्धत्वाची. कैक जीवात्म्याचा उद्धारक, कैक सिद्धाचा प्रेरक, झुंकाईच्या पदरी देख, विहरत असे. माये झुंकाईच्या कुशी, जन्म आला सिद्ध ऋषी, जयाची सत्ता पंच आकाशी, विहरत असे. तया काळी कैसी घड्याळ, कराया निश्चित काळ वेळ, वेळ ठरविती ठोकळ, अंदाज पंचे करुनिया. उभयताचे मनी उल्लास, पाहुणी बळे बाळास, बारशाच्या कल्पनेस, झाले समत दोन्ही.
12व्या दिवसाचे बारसे प्रकडे उल्हासाच्या मिशे घरादारातील वातावरण कसे आनंदी जाहले. कोणी आणला करदोळा, कोणी पायातल्या वाळा, सुनकायस बाई तिळा सोयरे आणती. पाळणा आया बाईनी बांधला, बाळ पाळणी घातला, सप्रेमे उवाळीला बाळताना. गुंजले पाळण्याचे गीत, पंचदीप देवत, बाळाचे मुखे घेत आली पाळीने. नाव ठेवण्याचा प्रघात आत्याने केली सुरुवात, म्हणे बाळाचे नाव संपत केले समत सर्वांनी. सुनकाईच्या वाटे म्हणी बाळ माझा सुलक्षणी, तयास भरून लोचनी मुके वारंवार घेत असे. ऐसा बोलती कौतुक, ऐसा बोलती कौतुक कवन, उचलून घेई बाळताना. काईच्या चित्तात वात्सल्य गाई गीत, आपल्या तानुल्या निळ जसे कर्तविक असे. गाली हासे सुरेख, ओळखे अंतरीची साख, कैसे पाहते हे बालक सांगती एकमेका. अंगकांती श्यामल, कृष्ण कमळाचा परिमळ, जणू उमलले चक्र द्विदळ त्रिवेणी संगमी. केळीचा खांब कोमल, तैसे बाळाचे तळपाऊल, तेजस्वी भव्य भाळ जणू अवतारी भासतसे. पाहुनी तळवे तळहात, की माया सहर्ष वंदत, काहीतरी हा निश्चित विशेष होईल. बाळाची नजर कशी झाली व्यापक आकाशी, निहारी गूढ तत्वाशी आपुल्या मूळ स्वभावे. बाळाचे हातावरी चिन्हे वेगळीच न्यारी, गरिबाच्या या घरी किती सुंदर तानुले. कुंतल किती कोमल, जणू रेशमी मलमल, मऊ त्वचा निर्मळ, माया म्हणती एकमेका. नजर लागू नये बाळाला, काळा टिळा लावी गालाला, केधवा खुदकन हसला तानुला मनोमनी. सुनकाई बाळा समवेत दिवस रमवी उल्हासात, गाता गाता अंगाई गीत बाळाला झोपवी. निर्वासस्तव शेतमजुरी, मारुती नित्य करी, घेऊनी बाळास अंगावरी, विसरे संपूर्ण क्षीण. वात्सल्याची किंमत ना होई विश्वात, विश्वाचाही नाथ अशी शून्य आई विना. दिसा मासा बाळवाडे, शुक्ल चंद्राची कोरचडे, सुनकाई मारुतीला आतुडे पुत्र सुख. विश्व सूर्याचे किरण, की मुळीचीच आद्यस्पंदन, जे सिद्ध लोकीचे भूषण, गरीबा घरी जन्मले. जीवनमुक्तसा योगी, ज्ञानामृत पाजावया जगी, जो मूळचाच वितरागी, प्रकृती धर्मे सापडिला. हा सिद्धाचा अंतर्भाव, की विवेक दृष्टीचा जागृत भाव, जेणे अमृत सुखाचे देव घडले उघडे होई. संपतनाथाचे सिद्धपण, उघडी ज्ञानाचे दालन, पुढे येई निरूपण कथेच्या संगती. सुनकाई मारुती या वेलीवर, फुले उमलेली आणखी चार, तीन कन्या एक कुमार, पुत्र पुत्री सौख्य नांदी. गंगाबाई आणि चनकाबाई, सुखदेव न पार्वताबाई, ही चार अपत्ये क्रमे पायी, संपत थोरले पुत्र. 7 जणाचा निर्वाह, करी उभयता सोय, घरी बकऱ्याचा जमाव, केला असते असे कष्टातून. संसारी होते चातुर, व्यवहारात काटकसर, मितभाषी अन सदाचार, होता दुराचार छोटका. इति श्री सिद्धिलामृत, प्रेरक सद्गुरु कृपावंत, 3रा अध्याय समाप्त.
नमस्कार गुरुनाथा श्री सद्गुरु संपतनाथाय नमः. हरे हा थांबू का व्हिडिओ? सिद्ध लीलामृत ग्रंथ सद्गुरु संपतनाथ बाबाचे पारलौकिक चरित्र. ओम चैतन्यमय सद्गुरु संपतनाथाय नमः. अध्याय 4. ओम नमोजी दया सागरा, आंतर सुखाचा निर्झर, चित्तकळेचा पाझर, आत्मस्वरूप गुरुनाथा. अविद्येला सारुणी दूर, संबोध क्षणाचा निर्धार, स्व जाणीव साक्षी नूर, तुझ माझ्या प्राण सख्या. नेत्री घालसी नेत्रांजन, त्या माझी निकळ आतिले पण, भरवे अहमचे परिवर्तन, किमया तुझी कल्पभूमा. योग याग बहु केले, परी असमर्थची राहिले, ज्या अस्तित्वात सुखावले, जे जे विरले ते ते. असो श्रोत्यांनी घ्यावा मागवा, मागील अध्यायातील गोडवा, आता प्रतिसाद द्यावा प्रस्तुत अध्यायी. मारुती उमरावतीच्या प्रपंची, अवघी चिंता पोटाची स्थिती, माता पिता आणि अपत्याची, करण्या सांभाळ श्रम तसे. 9 वर्षाचा संपत, अंग काठीने सशक्त, माता पिता समवेत, जातसे शेतावरी. गुरे ढोळे सांभाळण्यास, थळीवरील गवतास, लहान सहान कामात मजेत वेळ जाई. पोटाची खळणी भरण्या, नसे उसंत काही करण्या, तेथे शालेय शिक्षण घेण्या, नसे पुरुषत कोणाची. गरिबीचे दुःख दारुण, दुरावले शालेय शिक्षण, शिक्षणाचे महिमान न जाणवे तया काळी. लहानपणातच लग्न, समाजात होते मान्य, ठरवले ऐसे निंबाजीन, लग्न करावे संपतचे. तळेगाव डवला येथे, हार साकडे कुळ नांदत, निंबाजीने पाठवला हेत, भार साकडे करे. तेथे सोनाजी भार सकळे कुळवंत, शेतीवाडी घर प्रशस्त, बनाबाई हे कन्यारत्न, घरी शोभतसे. बनाबाई 6 वर्षाची, लाडकी मात्या पित्याची, अबोध दीप कलिका जैसी, भाग्यवंत कुळची तशी. सिद्धलोकीचा दिव्य पुरुष, सिद्धलोकीचा दिव्य ऋषी, ऋणानुबंध गणाईशी, हे कौतुक नियतीशी प्रसन्न करी. बनाबाई अर्धांगिनी, शोभली सिद्धाच्या सदनी, ही घटना पाहे अवनी, घेऊनी सूक्ष्म प्रतिसाद. शुभ मुहूर्ताचा ठरला नेम, सजल्या गाड्यांनी नमन नमन, मंडपही झाला उभारून, झाली सर्व तयारी. दोन्ही कुळाचे सोयरे, निघून आले पोरे, प्रेमालाप करती बरे, मंडपा माझी. वरवधू मंडपात, शुभमुहूर्ती मंत्र गर्जत, संपत बनाबाई निरखित, निरागस म्हणे. पडल्या अक्षदा फुले उधळले, शेला पदराची गाठ बांधली, वधूवर पाहा कैसी शोभती, जैसी शंभू पार्वती. नवीन कपड्याची पुरी हौस, वर मिष्ठान्नाची निरास, या वेगळे काही विशेष, नसे वधूवराच्या मनी. वधूवराला ओवाळून, उतरवी सुवासिनी निंबलोन, आणिक अभिष्ट चिंतून जीव घातली. पाहुणेही मंडपात, झाली जीवन तृप्त, शुभ कार्य आनंदात पार पडले. 2 गावातील अंतर, नसे एक मैलाच्या आवर, माहेर आणि सासर,
जवळ जवळ असे. हा प्रपंचातील अमूल क्षण, विवाह संस्कार महत्वपूर्ण, श्रेष्ठ गृहस्थाश्रम, असे चारा माझी श्रेष्ठ. होई जेदवा वधूपवर, दिसे तेदवा सासर, ऐसा अलिखित करार, समाजमान्य असे. पणाबाई राहे माहेरी, संपत राये पूर्वी परी, पित्या सवे काम करी, जे झेपले ते. 11 वर्षाचा संपत, चेहऱ्यावर तेज बसत, दणकट शरीर स्फूर्तिमनात, रुबाबदार दिसे. उंच भाल निळे नयन, खुन्नी गुढार्थाचे दर्शन, जणू करी प्रखर संमोहन, ही देणगी निसर्गाची. श्यामल कांती चाल एठदार, तेज तृप्तीचे मुखावर, पौढवृत्ती वय कुमार, संवेदनशील मनाचा. घरी बकऱ्या खंडीवर, संपतकडे वळण्यास भार, माय म्हणे हा व्यवहार, सांभाळ तू बाळा. मनाजोगे भेटले काम, गाठले पूर्ण तीराचे धाम, गायरानात बकऱ्याचा विश्राम, संपत नदीत पोहत असे. नदीत पोहणे पैसे पाणी, मच्छीसाठी बेले टाकणे, बकऱ्यास मनसोक्त चारणे, ऐसी दिनचर्या. पहाटे गावात काकडा आरती, पहाटे गावात काकडा आरती, त्या माझी सहभाग घेती, संध्या समयी पारावरती. हरिपाठाचे वाचले ऐकले जे काही, स्मरणात पक्के राई, मनना अंती विसंगत होई, संचित अर्थबोध. जशी उभा देवाची द्वारी, अनतेची एक क्षणभरी, अनय ज्ञानदेव मुक्तिचारी, तया लाभली. शंभू कृष्ण राम मंदिरी, थांबलो एक तास भरी, पण चौमाजी एकतरी, नाही मुक्ती मिळाली. प्राता करावया अनंता, रीत मंथुनी नवनीता, मंथन कशाची, हे चित्ता प्रश्न उभे राहती. पित्यासमये हरिपाठ, खरा खोटा की सपाट, पटत नाही खोटी गोट आपुल्याला. म्हणे पिता हे संताचे बोल, न होती कधी खोल, त्याचे आपणास मोल, कसे उमजलेल. बरा आपला कामधंदा, पडू नये या फंदा, पोट भरण्याचा धंदा, चालू दे म्हणे पिता. जगी बहु आले गेले, सो मनोपिंडे वर्तले, जगी प्रसिद्ध झाले आपापल्या कर्तृत्वाने. संपत बागडे जंगलात, निसर्ग कमया अवलोकित, हेही अर्थ बुद्धी बुद्धगत, जे संचिले मनापोशी. गरिबी श्रीमंताचा भेद, विचारे देई तया छेद, निधी श्रीमंती तोऱ्यांना साध, स्वतंत्र विचाराचा घरी. म्हणे वर्ष म्हणता निघून गेले, वय वर्ष 12 झाले, दिनक्रम पूर्वीचाच चाले, बकऱ्या सौम्ये. त्रिगुण व्यवहारे जीवन आडले, प्रकृती धर्मे वागले, विसंगत जे वर्तले, ते पडती अविद्येत. पूर्वीचेच जणू नियोजन, ऐशा रीती येती घडून, सिद्धाचे अवनीवर आगमन, असे हेतू सिद्धीस्तव. संपतचे व्यक्तिलक्षण, नव्हते ते सामान्य, दृढाकर्षण हे विशेषण, जाणवत असे. माय म्हणे बाबू संपत, तुझ्या वर्तनातील इंगित, कोणती चिंता सतावत आहे तुले. मातेचे भोळेपण पाहून संपत देई हासून, मग म्हणे मा तू अशी काहून म्हणत मले. माय म्हणे 4 वर्षान आपल्या घरी येईल सुन, हे घर पडले लहान, कर विचार काहीतरी.
म्हणे माईक सकळी काढीन बकऱ्या वाळग्यात बांधीन तुझी चिंता दूर करीन ते फिकीर राहतो. एक दिवस असा उगवला ऋणानुबंध घेऊन आला तेज भेटे तेजाला अविस्मरणीय. श्रोते हो कसे आले घडून नदी समुद्राचे मिलन अंतर स्वराचे गुंजन येथे घरी वरले. संपत सकाळी बकऱ्या घेऊन गाठले त्रिवेणी संगम बकऱ्या चरण्याशी सोडून बैसला नदी किनारी. नदी ते वांगेश्वर रस्ता सरप चढणीचा होता. पण चढता उतरता कठीण नसे. सकाळी प्रथम मुहूर्ताला एक दिव्य पुरुष पकडला वांगेश्वराहूनी आला पयोष्णित स्नान करण्या. पायी एक टप संपत पायी एक एक टप संपत दिव्य ऋषीशी निरखित श्रुते व ऋषी साक्षात. पायी एकटक संपत दिव्य ऋषीशी निरखित श्रुते हो ऋषी साक्षात. नाथपंथी योगी सखाराम. हाती चिमटा काखेत झोळी भस्म शोभे भव्य कपाळी उंच पुरा जसा चंद्रमौळी योगी सखाराम. संपतला विशेष निरखून योगी मनाने हरपून म्हणती संपतला निहारून किसका बेटा है तू. मारुती होयाचा उत्तर दिले परी अंतर्मन सुन्न झाले ते तेज नयनी दाटले जणू दृष्टी पाकली. श्याम को देवल जरूराना हा आदेश पडला श्रवणा संपत हो म्हणताना जोडले कर. योगी सखाराम स्नान कराया निघून गेले दुसऱ्या ठाया. संपतही बकऱ्या चारावया पुढे निघून गेला. चैतन्य सत्तेचे जागृत स्पंदन जे होई होई अवाक्य मन अनामिक हुरहुरीचे अधिष्ठान संपत हृदयी प्रकटले. सखारामाशी सत्ता रूपवाणी घुमे संपतच्या आश्रवणी वृत्तीला चोह बाजूनी त्या शब्दांनी घेरले. सखाराम संपतची नजरा नजर सिद्ध लोकी उठला गजर अनामिक कृतज्ञतेचा पाझर वाहू लागला. जे पूर्वीचेच नियोजन ते येत आहे साकारून ते गुरु शिष्याचे मिलन आनंद पर्व गैरले. संपतची स्थिती बेभान जिकडे तिकडे सखाराम प्रकृतीचा कणकणी विश्राम असे तयांच्या. प्रकृतीचे निहारला संपत प्रकृतीने निहारला संपत एका भाववृत्तीचा वलयात प्रदीर्घ जुन्या मनाचा अंत सखारामी डुबला. भरून गेले हृदयाकाश सखाराम जेथे अधिकाश विमल प्रेमाच्या सागरास आली भरती कायमची. का संध्याकाळी बोलावले मनी वारंवार प्रश्न उठले लवकरच जाऊन उठविले आपल्या मनी संपतने. बकऱ्या घरी आणल्या वाडग्यात नेऊन कोंडल्या गंगूबाईच्या हवाली केल्या निघाला संपत देवाकडे. वांगेश्वराच्या आवारात धुनी सवे अंतरंगी मस्त योगी सखाराम नाथ सारी तसे वेळ आपल्या. अनामिक संबोधीचे क्षण संपत चालला घेऊन वांगेश्वराजवळ येऊन स्तब्ध झाला. प्रथमच पाहिला स्पर्शून
मागे पाहाले वळून विलम विलमपयोनाच्या स्वरान साधती ती गुराखी. विलंपोयाच्या स्वरान साधती ती गुराखी. संध्येला सूर्यकिरण धरती निहाळी सोन्यान आणिक आकाशी विहंगमन दुजोरा देती. आवारात केला प्रवेश देखिले सखा रामास स्पंदन पावले मानस संपत बालकाचे. कुंफली दोघांची नजर जोडले संपतचे द्वयकर मनोभावे नमस्कार सखा रामास अर्पिला. योगी राजाचे चरण वंदिले माथा टेकून बैसला धुनीच्या बाजून दृष्टी अधो करुनिया. सखा राम वदले गुपित म्हणे ही सिद्ध लोकीची ज्योत अंशावतार मच्छिंद्रनाथ जीवलग माझा तू. सद्गुरु काळूनाथ आदेश देऊनी वदत तुम्ही जावे वराडात सिद्धवाट पाहताची. शक्तिपात सखारामाने केला संपत भाव समाधीत स्थिरावला. दिव्य तेजी एकाकार झाला तब्बल 1 तास. टाळ मृदंगाचा घोष नभोमय झाले जळास. अंतर तेजाचे विशेष अंतरंग अविट झाले. साला एक रूप भावना थांबल्या चित्त संवेदना. कहीवरल्या अंतर्भुवना स्वर बासुरीचे. वृत्ती एकाकार झाली गोडी कुटुंबू राहिली. परिभाषा बदलून गेली जी संचिती होती मनी. लाभला सद्गुरूचा स्पर्श झाला संशयाचा नाश. सद्गुरूच्या विमल प्रेमात जीव सत्पात्री झाला. योगी सखारामाने दिली हाक निघाली भाव समाधीची झाक. संपतची मुद्रा देख उत्सुकतेने बहरली. तिथला सखारामे आदेश पुढील माशी अष्टमीस रात्री 8च्या सुमारास यावे निर्धाराने. आद्य बीजा 6वे बहार होईल अनुग्र तुझवर. नंतर यात्रेचे करार होईल तये क्षणी. तू आता जावे घरी चिंता द्यावी सोडून सारी. जलात राहून जलपरी कृष्णाक्रांत असेल का. आंतरबाहर बदलला संपत घराकडे चालला. अनामिक सौंदर्याने भारला सखाराम कुठे. कीर्तन पडले दुधात अंतबाहे उबदत तयात. तैसेची संपत या व्यक्तित्व बदल सर्वांग घडला. भावसमाधीत जे अनुभवले ते स्मृतीत आठवले. अंतर मन पूर्ण डुबले या स्मृती माझी. बकऱ्या करती रानात बकऱ्या चरती रानात. संपतच्या मनी एकांत अतिंद्रिय दूर भासत. नित्य मना लागे ना कोणाशी बोलणे आपल्याच तंद्रीत चालणे. पारावर जाणे सोडले त्या घटने पासून. संपत नित्य बकऱ्या घेऊनी गाठी वांगेश्वराचे गायरान. पडावे दिंडी गुरुचरण पुन्हा एकदा तरी. बकऱ्या चरती गायरानात सद्गुरूची आस मनात. काळ सारी प्रतीक्षेत येईल आराध्य इकडे. शुभ संकल्पाचा दाता आराध्य गुरुदेव भरले नजरेत. करण्या स्नान पयोष्णीत झाले आगमन. शहा उठले अष्ट सात्विक तरंग. अंतर मौनाचा संग वदती अबोध कथा.
हुरहुरल्या संवेदना खरी गर्दीतीच्या क्षणा गुरु शिष्य आंतर संबंधांना माहोर येई पुन्हा दोघाशी नजरानजर भोरात बिंदूचा पसार मना सागरी उठती लहर अतिप्रिय भावाच्या फूट फुटला आसवला अल्प जे दीर्घ जुन्या मनाचे स्वल्प पूर्व स्मृतीचा जागला कल्प अंतरमोन उचंबळे योगी सकाराम न्याहारती स्नान कराया निघून जाती पाहुन पाठमोरी मूर्ती संपत सदगतीत होई सर्वे स्वानामकावे आणि तुझलाच भजावे माझ्या चित्ती वसावे दयाघन सकारामा अष्टमीचा दिवस कोण हे ना माहीत हे माहीत घेतले करून त्या दिवसाची लागले ध्यान रात्र दिवसी अनुग्रहाचा मंगलक्षण वदावे गुरुचरण भाग्यवंत मी मला समजेन ऐसा विचार करी सद्गुरु सखाराम माऊली मम अंतःकरणी बैसली धन्य लोभ्यास प्राप्त झाली धनलक्ष्मीची कृपा माझी ही दीन याती मदगुरुदेव अंगीकारती आणि दिव्य ज्ञान देती केवळे भाग्य माझे उत्कंठा भरली काठोकाठ वाटी नेत्र सुपाठ होईल सखारामाची भेट शिवधुनी लागला श्रोते हो योगी सखाराम वावा परिचय संपूर्ण यास्तव येते कथन हरी तुम्हालादी श्रोते हो ऐकावही कथा जेणे होईल परितोष चित्ता वितरागी संन्याशाची कथा परिसावी शांतमने सन 1931 वय पूर्ण 105 त्रिवेणी संगमी समाधिस्थ योगी सखाराम तळेगाव बाबुळ गावात सन 1825 सालात भाग्यवंत पाटील घरात जन्मले शिवरूप बाळ तातोळ होते उपनाम गावात होता मोठा मान बाळाचे शिक्षण जेमतेम 10 वर्षाचा सखाराम उच्च सद्गुणी विरक्त भाव अंताकरणी वृत्ती ठेवी चिंतनी पद्मासन लावितसे सोडले शिक्षणावर पाणी एकांती बसी राणी म्हणी तिच्या मात्या पित्याची म्हणी चिंता घर करी निश्चय केला मात्या पित्यानं करून टाकावे बाळाचे लग्न निश्चित काही परिवर्तन होईलच बरे आडसूळ हे जवळचे गाव इथे 3 फाट्याचा जमाव अकोला तेल्लारा शेगाव घरी गाड्या ये जाव एके दिवशी आरसूरला सखाराम सहज आला तेजस सांगात देखिला नागा साधूच्या समुदाया या रस्त्याने येव जाव सखारामावरी प्रभाव झाला असे साधूचा उमजला सत्संगतीचा अर्थ ही भेटेल मज एक दर्थ जीवन होईल कृतार्थ यांना अनुसरल्यास निश्चय मनी पक्का केला तत्क्षणी सोडले घरदाराला आणि झुडी मागोमाग गेला नागा साधूंच्या 12 वर्षाच्या बालकास साधू करती विचारपूस सखारामाने कथिला उद्देश परमार्थ साधवया
आश्चर्य वाटले साधूस, कशी या सुकुमार बालकास लागली परमार्थाची आस, मागील शिदोरी असे. का होईल स्वरूप संयोगी, ज्ञानी तापसी राजयोगी, जीवास उद्धाराया जगी, जेन जन्म घेतला असे. इकडे आई बापास चिंता, नाही सखा रामाचा पत्ता, ठिकठिकाणी शोधता नाकी नो आले. शोधून शोधून थकले, निराश होऊन घरी आले, सवाल करीती विद्यार्थ्याले, आमचे नशीब कसे. तिकडे सखाराम पायी पायी, हिंडे मथ तीर्था ठाई, साधूच्याही संगती राई, असो कोण्याच्याही पंथा. अनेक ऐकले प्रवचन, अनेक सद्ग्रंथाचे वाचन, अनेक साधूचे निरीक्षण, केले विवेक गुणी. विविध पंथांनी शिकवण, योग याग विधी पूर्ण, अनेकाचे ढोंग विलक्षण, चौन निहारले. कुठे कर्मकांडाची हौस, कुठे मान बढाईची यास, अवम कोडीचा मिरास, ओळखू येई. कुठे चमत्काराचे वलय, शेल्या चपाट्याचा जमाव, कुठे ढोंग धुड्याची वाव, प्रसिद्ध असे. काही ज्ञानाच्या पाठांतरी, नाही अनुभूती अंतरी, अस्सलतेची नक्कल करी, लोकी संत वर्तत. शून्य ज्ञानाचा प्रभाव, असे आरक्तीचा भाव, स्वजागृतीचा भाव, प्रकट असे तो सिद्ध. 15 वर्षाचा सखाराम, करू लागला तीर्थाटन, परम तत्वाला सद्गुरुविन अनुभवता नाही. वाढली अंतरी तळमळ, कधी भेटेल सद्गुरु दयाळ, काढी जो अविद्येचे मळ, करी संयोग परब्रह्म्याची. देऊ आनंदी पैठण, औंध नागनाथाचे ठिकाण, नाव्याच्या रंगनाथाचे दर्शन, घेऊन पुढे सरसावले. रंगनाथाला पावन, म्हणे अवधूत मूर्ती महान, याला विचारावी पुन, सद्गुरूची प्राप्तीची. केले रंगनाथाची हिरगुज, सांगावे मज प्रति आज, कधी भेटेल सद्गुरु राज, मम आर्त पुरावया. तव रंगनाथ वदला, जा शरण काढू नाथाला, तू माझा गुरुबंधू भला, जणू परब्रह्म साकारला. नाव्याने नळनी अंतर, उल्हासी पायी केले पार, तेथे काळूनाथ पूर्णा तीर, डोळा भरून पाहिन. रस्ता नाल्या खोल्यातून, कधी काटेरी झुळपातून, कधी पठारी मैदानातून, पायी करी क्रमणा. पूर्णातीरी नळणी खुर्द गाव, तेथे नादे देवाचा देव, काळूनाथ सिद्ध महाभाव, अभिजात योगी. काळूनाथाचा आचार, गृहस्थाश्रमाचा स्वीकार, परी अलिप्त आंतरव्यवहार, इतरागी महात्मा. सखाराम पायीच क्रमित, पोचला नळनी गावात, कधी पाहिल हा नाथ, जे आराध्य जीवाचे. गावालगतच्या मैदानात, एक व्यक्ती अवलोकित, सखारामाला बोलावत हाक मारुनी. म्हणे कुठले कोण पावणे, कशासाठी केले येणे, तुमचे माझे नाते जुने, तुम्हान ठाव कसे. हे शब्द ऐकता कानी, चित्ती उठला सूक्ष्म ध्वनी, हा नाथ हा माझा नाथ स्वामी, अर्थमनी संचरला. सखाराम झाला स्तब्ध,
जणू हारपली सुदबुद अंतरीची पकडली साध म्हणे आराध्य आपले सखाराम सद्गदित झाला म्हणे मी शरण काळू नाथाला भेटण्या प्राणनाथाला झाला जीव अधीर त्यासाठी वनवन पायी आलो चालून कधी लवकर पाहिन जीवाचा जीवलगा काळूनाथही गैवरले नेत्री अश्रू ठाकले सखा रामास स्पर्शिले आलिंगन देऊन म्हणे मीच काळूनाथ भरला सदैव स्मृतीत झाला प्रतीक्षेचा अंत आता इच्छित लाभले झाले द्वैध प्रफुल्लित की वत्सास धेनू प्राप्त भरले सुख सिद्ध लोकात महोत्सव जणू तो सद्गुरु भेटले शिष्यास पूर्णत्व पावले दीर्घास पुढे या दिव्य संबंधास परमतत्व झोंबले काळूनाथ दयाचा धनी तेथे काय आहे उनी सकल विद्यांचा स्वामी महातेज काळूनाथ योग्य विद्या मंत्रविद्या साबरी विद्या नाडी विद्या आत्मसात केली तंत्रविद्या सखारामानी सर्व विद्या केली संपादन आणि वेगळाले कुशलपण ब्रह्मविद्ये माझी मन केंद्रित झाले स्वम अद्वैत निरसाधना परावानीच्या स्पंदना 20 वर्ष साधना केली गुरु नगरीत अलक्ष प्रांताचा निरीक्षण ब्रह्मविहार करे चोख रांगा लोभाचे किल्मिष जळून गेले झाला पूर्ण साक्षात्कारी पूर्ण वितराग अंतरी भजन एक तारी वर करी सखाराम संन्यासी श्रोते हो काळूनाथ गृहस्थी तयाचा शिष्य संन्यासी मा वाटेल रीत कशी पुढे निरूपणी घेईल सखाराम जणू पूर्णराशी दिशे पौर्णिमेला आकाशी साक्षी भावाच्या दिव्यराशी शिकवत आकारल्या ज्योतीने ज्योत पेटवावी ज्ञानवृत्ती वाढवावी सत्य सुखाची खैरात करावी हे सिद्धांचे कार्य सखारामास काळूनाथ उपदेशी जावे वराळात ज्ञान प्रकाशे अंतर्मनात करावा अन्य जीवाच्या सिद्ध भावे वर्तावे सत्याला न सोडावे शिष्यास सत्य उपदेशावे हिर ठेवू नये कुणाची सोडावी लोकेशना त्यागावी वित्यक्षणा सिद्धाची साक्ष भावना नित्य संगत ठेवावी सद्गुरु नित्य सांगाती दुःख मानू नये चित्ती तुम्ही असाल दूरवर्ती परी मी तुम्हा सर्वे वर्ततो सद्गुरु कृपेचे ऐकुनी वचन हृदय उठले विरग उधान पैसे सोडावे साकार चरण काहीच समजेना परी गुरु आज्ञाचा प्रमाण पूर्ण कराया तन मन धन नेत्री अश्रू आवरून गुरु चरण वंदिले सखारामाचे वराळी आगमन जणू वसंत गेला फुलून सिद्धाचे मन उधान रसभरित कराया श्रोते हो सखारामाचे कथन हा नवे परिचय पूर्ण पुढे पुन्हा होईल पूर्ण ओघा ओघाने इथे श्री सिद्धलीलामृत सद्गुरु करता लिहिवित चौथा अध्याय समाप्तीत
साष्टांग प्रणवा सद्गुरु गुरु संपन्न सद्गुरु सतनाथ बाबा की जय.